प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आपल्या सर्वांचं या विशेष भक्तीमध्ये परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मंडळीतील सर्व परिवार आणि आपली लेकरं, तरुण मुलं आणि मुली आणि महाराष्ट्रातील सर्व आपले बंधू भगिनी जे नियमित या आपल्या भक्तीमध्ये जोडल्या जात आहेत, त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आणि आज ही भक्ती नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही। आज वेगळ्या पद्धतीने पुनरुत्थानाची भक्ती आपण साजरी करत आहोत आणि संपूर्ण गेलं वर्षभर परमेश्वराने आपल्याला एक गोष्ट शिकवत आहे आणि शिकवलेली आहे, आणि ती ही की तो म्हणतो की परमेश्वर आत्मा आहे आणि त्याची भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने आपल्याला करायची आहे। आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत आणि जेव्हा प्रभूच्या नावाने आपण जोडल्या जात आहोत, परमेश्वर त्या ठिकाणी, त्याचा आत्मा त्या ठिकाणी आहे। आणि नक्कीच आपण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या त्या ठिकाणी आज प्रभू परमेश्वराचं सानिध्य आपल्या बरोबर आहे, त्याचं पवित्र आत्म्याची उपस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आजची भक्ती जिथे कुठे आपण आहात त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी, आपल्या परिवाराच्यासाठी परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही। नेहमीप्रमाणे ही भक्ती आपण परमेश्वराच्या हातात समर्पित करूया। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, आज आम्ही परत खूप तुझे आभार मानतो की परत एक संधी दिली प्रभू देवा तुझी भक्ती करण्याची, आजची तुझी विशेष भक्ती करण्यासाठी देवा, आणि तुझ्या पुनरुत्थानाचं स्मरण करण्याची। होय प्रभू, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो देवा, कारण अशा स्थितीमध्ये, अशा कठीण परिस्थितीमध्ये तुझ्या चरणी आज आम्ही येऊ शकलो। देवा, आमची प्रार्थना आहे की आजची भक्ती आम्हा सर्वांच्यासाठी एक विशेष भक्ती होऊ दे, एक विशेष आशीर्वाद, आज तुझ्या पुनरुत्थानाचा एक नवीन अर्थ आज आम्हा सर्वांना लाभू दे, अशी प्रार्थनाच आम्ही करतो। आमचं शारीरिक, आमचं मानसिक, आमचं आध्यात्मिक उणेपण देवा या भक्तीच्या द्वारे तू दूर कर, अशी प्रार्थनाच आम्ही करतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। आज ही विशेष भक्तीची सुरुवात आपण एक शास्त्र भाग वाचनाने करणार आहोत। आणि आज प्रत्येक वेळेस आपण पुनरुत्थानाचा जो वृत्तांत आहे त्याचं वाचन करत असतो। मत्तेकृष्ण वर्तमानामध्ये जो वृत्तांत सांगितला आहे त्याचं मी यावेळेस वाचन करणार आहे। मत्तेकृष्ण वर्तमान यातील 28वा अध्याय आणि 1 ते 10 वचनापर्यंत यावेळेस आपण आपल्या समोर ठेवू आणि यावेळेस आपण वाचू, ज्याचं शीर्षक आहे येशूचे पुनरुत्थान। शब्बातानंतर आठवड्याच्या पहिला दिवस उजळताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहण्यास आल्या। तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण देवाचा दूत स्वर्गातून उतरला। त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला। त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते। त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले। देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, भिऊ नका, वधस्तंभावर खेळलेला येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे। तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे। या, तो निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन आपल्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे। पहा, तो तुमच्या आधी गालीला जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल। पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे। तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्याचे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या। मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो। त्यांनी जवळ येऊन त्याचे चरण धरून नमन केले। तेव्हा येशू त्यास म्हणाला, भिवू नका, जा, माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल। देव त्याची ही वचने नक्कीच आज आमच्या सर्वांसाठी एक फार मोठा आशीर्वाद आहे। आज आपण प्रदाच्या भक्तीमध्ये जाणार आहोत आणि एक गीत यावेळेस पुनरुत्थानाचं गीत आहे आणि ते यावेळेस आपण गाऊया। आणि फार सुंदर गीत आहे, मला आवडणारं गीत आहे। आणि ह्या दिवसांमध्ये भजनाच्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी ती गात असतो, अमुचा येशू ख्रिस्त भगवान। आणि त्यातील 2 कडवे यावेळेस मी गाणार आहे आणि पुनरुत्थानाचे ते कडवे आहे।
आणि हे गीत आज मला पूर्ण आशा आहे की आशीर्वादाचं आणि आनंदाचं झाल्याशिवाय राहणार नाही. दुःखाची ही कथा संपली, तिसऱ्या दिवशी पहाट झाली, सृष्टी आनंदाने फुलली, झाले पुनरुत्थान. फार सुंदर गीत आहे आणि नक्कीच दुःखाची कथा संपवण्याचं सामर्थ्य पुनरुत्थानामध्ये आहे. आमचं भय, आमची भीती काढून टाकण्याचं सामर्थ्य त्या पुनरुत्थानामध्ये आहे. आणि आजची वचनसुद्धा आमच्यासाठी परमेश्वर सामर्थ्याने भरलेली, आम्हाला आमचं आत्मिक जीवन पुनरुत्थित करणारी अशी आजची वचनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चला तर म्हणून आज आपल्या आजच्या विशेष वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. आज मला खूप आनंद आहे कारण आपले प्रसाद पाळक साहेब, रेव्हरंड प्रसाद अघमकर आज देवाचं वचन आणि ह्या आजच्या विशेष पुनरुत्थानाच्या भक्तीमध्ये ते घेऊन येत आहे. आणि म्हणून आपण आपलं लक्ष या वचनाकडे लावूया. आणि मला आशा आहे की वचन आज आपल्या सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन आजच्या या विशेष भक्तीमध्ये आपण ऐकणार आहोत. पुन्हा आपणा सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम. आणि माझी पूर्ण कल्पना आहे आणि ही आशा आहे, ही इच्छा आहे की प्रभूच्या नावामध्ये तुम्ही सर्वजण सुखी आणि निरोगी असाल. आणि विशेष करून ह्या ईस्टरच्या दिवसात जो मोठा सण जे विश्वासणारे आहेत ते साजरे करतात, जगभरामध्ये साजरे करतात. आणि आज मला प्रताप पाळक साहेबांनी ही संधी दिली या ईस्टरच्या पुनरुत्थानाच्या भक्तीच्या निमित्तानं तुमच्या संगती हितगुज करण्याची आणि हा प्रभूचा संदेश
तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो आणि देवाचे मी आभार मानतो की अशा ह्या कठीण कालावधीमध्ये, वर्षामध्ये, दिवसामध्ये देवानं तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवलं, आरोग्य पुरवलं आणि सर्व गरजा त्याने पुरवल्या. म्हणून परमेश्वराच्या, जिवंत परमेश्वराची आपण स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचे आभार मानूया. आज पुन्हा या पुनरुत्थानाच्या भक्तीमध्ये आपण एक फार सुंदर असा एक विचार पाहणार आहोत, जो देवाने मला दिलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत आज मी पोहोचवणार आहे. काही वचनं आपण मार्क शुभवर्तमान या पुस्तकामधून आपण पाहणार आहोत आणि काही वचनं आपण मत्तई ह्या शुभवर्तमानामधून सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि या अध्यायातील काही वचनं मी वाचणार आहे आणि त्यानंतर काही वचनं मत्तई या पुस्तकामधून मी वाचणार आहे. तर या ठिकाणी असं लिहिलं आहे की मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि पहिली काही वचनं, त्यामध्ये असं लिहिलं आहे की नंतर शाब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंध द्रव्य विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरून धोंड आपल्या करता कोण लोटेल. फार सुंदर एक आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा प्रश्न, घटणारी घटना किंवा एक अडचण, आणि त्या अडचणीला मी आज एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे धोंड. आता ह्या ज्या स्त्रिया कबरेकडे निघाल्यात, एका आदर भावाने निघाल्यात, एका भक्ती भावाने निघाल्यात आणि येशू ख्रिस्ताला जे सुगंधी द्रव्य त्यांनी तयार केलं, कष्टाने तयार केलं, पैसे खर्च करून तयार केलं, स्वतःच्या हाताने तयार केलं आणि अगदी मनापासून त्या कबरीकडे निघाल्यात अशासाठी की ते सुगंधी द्रव्य त्या ख्रिस्ताला त्यांनी लावावं. फार चांगला विचार, फार चांगली त्या मागची भावना. आणि ते जात असताना त्यांना माहित होतं की त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी कबरेमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्या काळी तुम्हाला माहित आहे की रोमन जे गव्हर्नमेंट होतं, जे राज्य होतं आणि कडक होतं, शिस्तीचं होतं, फार भयानक असं ते रोमन सरकार असायचं. त्यांनी त्या कबरेच्या तोंडावर धोंड ठेवले होते. आणि तुम्हाला माहित आहे की जर तुम्ही अभ्यास केला तर असं म्हणतात की ती धोंड जवळजवळ 1000 ते 2000 पाऊंड इतक्या वजनाची ती असायची, पहिली गोष्ट. आणि त्या कबरेच्या तोंडासमोर ते थोडे असे खाच करायचे की जेणेकरून ती धोंड येऊन त्या ठिकाणी घट्ट बसू शकेल आणि कोणीच ती धोंड लोटू शकत नाही, कोणीच ती बाजूला करू शकत नाही आणि कोणीच आतमध्ये शिरकाव करू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं की त्या रोम सरकारने त्या ठिकाणी काही शिपाई नेमून दिले होते सुरक्षित ती कबर ठेवण्यासाठी, की जेणेकरून कोणी तिथे शिरकाव करू नये, कोणी तिथे काही वेगळं काम करू नये किंवा त्यांच्या विचाराप्रमाणे मृत येशू ख्रिस्ताला कोणी चोरून नेऊ नये म्हणून तिथे त्यांनी शिपायांची फौज त्या ठिकाणी ठेवली होती. स्त्रिया निघाल्या आहेत भल्या पहाटे, भक्तिभावानं, लीनतेनं, श्रद्धेनं, प्रेमाच्या पोटी त्या कबरेकडे निघाल्यात आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला, आपण चाललो तर खरं, हे सर्व सुगंधी द्रव्य आपण आपल्या हातांनी तयार केलं, पैसे खर्चून तयार केलं आणि अगदी भक्ती भावानं आपण त्याच्यामध्ये वेळ घालवला आणि हे सगळं द्रव्य आता येशू ख्रिस्ताच्या त्या शरीराला लावायचं आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण तिथे जाऊन सुद्धा काही फायदा होणार नाही, कारण
त्यांना माहित होतं की त्या कबरेच्या वर धोंड आहे, की जी कितीतरी हजारो पाऊंड किंवा किलोची आहे. कोणी असं त्याला धक्का सुद्धा लावू शकत नाही आणि ती हलणार सुद्धा नाही. धोंड म्हणजे अडखळा. धोंड म्हणजे काहीतरी तुमच्या समोर फार मोठं असं ऑब्स्टॅकल. धोंड म्हणजे काहीतरी अडखळण की जे तुमच्या शक्तीनं, तुमच्या बुद्धीनं, तुमच्या प्रयत्नानं बाजूला होऊ शकणार नाही. हो, तुमची भक्तिभाव तिथे आहे आणि तिथे अंतःकरणामध्ये फार सुंदर असा विचार आहे आणि फार कळकळीनं आणि फार भक्तिभावानं तुम्ही त्या ठिकाणी निघालेले आहात, पण त्या ठिकाणी फार मोठी अडचण आहे. धोंडेचे काय गुणवैशिष्ट्य आहे? हो, जड, हालतच नाही, स्थिर, त्याला कोणी धक्काही लावू शकत नाही, अभेद्य. थंडी वाऱ्यापासून जर तुम्ही पाषाणाच्या, धोंडाच्या आणि दगडेच्या आडोशाला जर थांबलात तर तुमचं संरक्षण होऊ शकतं. हा एक दुसरा त्याचा गुणधर्म. पण खऱ्या रीतीनं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना, विश्वासाचं जीवन जगत असताना, कार्य करत असताना अशी काही धोंड तुमच्या समोर उभी राहते आणि तुम्ही विचार करता की आपल्यासाठी कोण हे बाजूला करेल. आपल्यामध्ये ती ताकद नाही, आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही, आपल्याला आपल्या जीवनाद्वारे, आपल्या प्रयत्नाद्वारे, आपल्या पैशाद्वारे ती बाजूला होऊ शकत नाही. आज या पुनरुत्थानाच्या दिवशी, या ईस्टरच्या दिवशी तुमच्याकडे, तुमच्यासाठी एक सुंदर असा संदेश, निरोप तुम्हाला द्यायचा आहे. आणि तो निरोप असा आहे, जरी त्या स्त्रियांना हा फार मोठा प्रश्न वाटला, जरी त्या स्त्रियांच्या शक्तीच्या पलीकडे ही अडचण होती, जरी त्या स्त्रिया त्या काहीच करू शकल्या नसत्या, तरी जर तुमचा भाव आहे, तुमची भक्ती आहे आणि तुम्ही सरळ मार्गाने जात आहात, तर ती धोंड कितीही मोठी असू द्या, कितीही वजनाची असू द्या, ती धोंड तुमच्यासाठी परमेश्वर बाजूला करणार आहे. तुमच्या वाटेवरची ती धोंड, तुमच्या वाटेवरचा तो दगड, तुमच्या वाटेवरचं, तुमच्या जीवनाच्या वाटेवर आणि त्या मार्गावरचा तो दगड परमेश्वर दूर करणार आहे. आणि बघा तो कसा दूर करणार आहे याचं फार सुंदर एक वचन मत्तई कृष्णवर्तमान आणि याचा 28वा अध्याय, आणि त्याकडे आपण थोडं लक्ष देणार आहोत. मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि काही वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, लक्षपूर्वक ऐका, फार सुंदर असं वचन आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, शाबातानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहाव्यास आल्या. तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. एक वेळ अशी होती की ह्या स्त्रिया त्या कबरेकडे निघाल्यात, भक्तिभावानं निघाल्या, प्रीतीने भरलेल्या अंतःकरणानं निघाल्यात, ख्रिस्ताच्या त्या मृतदेहाला ते औषधी द्रव्य लावण्यासाठी निघाल्यात. त्यांच्या समोर फार मोठा प्रश्न, अडचण, फार मोठा दगड, फार मोठा धोंडा उभा राहिला. बंधू भगिनो, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय, पुनरुत्थानाची शक्ती काय आणि पुनरुत्थानाचा आशीर्वाद काय, हे आज आपण पाहणार आहोत. मला माहित आहे तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक तुमचे नातेवाईक असतील किंवा स्वतः तुमचं जीवन असेल, तुमच्या कुटुंबातील काही व्यक्ती अशा असतील की ते जीवन जगत आहेत, पण काही कारणामुळे ते जीवन पुढे सरकतच नाही. असं काही जीवन आहे तुमचं
की त्या जीवनाला काही मार्ग आणि वाट दिसतच नाही. बंधू भगिनींनो, या पुनरुत्थानाच्या दिवशी आणि या पुनरुत्थानाच्या निमित्तानं एक फार सुंदर आशीर्वाद आणि एक फार सुंदर संदेश तुम्हाला देऊ इच्छितो. आणि तो संदेश आणि तो आशीर्वाद असा आहे की ह्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य जर तुम्हाला प्राप्त झालं, या पुनरुत्थित ख्रिस्तावर जर तुमचा विश्वास जर तुम्ही आज ठेवला, तर तुमच्या मार्गातील कितीही मोठा तो धोंडा असू द्या, कितीही मोठा तो दगड असू द्या, कितीही मोठं ते अडखळण असू द्या, परमेश्वर दूर करणार आहे. मला माहित नाही किती पुनरुत्थानाचे सण तुम्ही साजरे केले, किती ईस्टरचे सण तुम्ही साजरे केले, किंवा किती ईस्टरच्या भक्तीमध्ये तुम्ही भाग घेतला मला माहित नाही. आणि किती तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळाला, किती तुम्हाला त्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, किती तुम्हाला त्याच्यापासून एक नवीन चैतन्य आणि शक्ती प्राप्त झाली मला माहित नाही. पण आज मला हे माहित आहे की ह्या संदेशाच्या द्वारे परमेश्वर त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य नव्यानं तुमच्यावर देणार आहे. त्या पुनरुत्थानाची शक्ती तुम्ही अनुभव घेणार आहात. काय झालं माहित आहे का? त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, तेव्हा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि त्यावर तो बसला. जो मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता स्त्रियांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी, जे मोठी अडचण त्या ठिकाणी होती आणि जे मोठं अडखळण त्यांच्या जीवनासमोर आणि त्यांच्या आयुष्यासमोर आणि त्यांच्या मार्गात होतं प्रभूचं दर्शन घेण्याच्या संदर्भात, तोच धोंडा बाजूला झाला. वा रे वा. मला माहित नाही, पुन्हा मी सांगतो की तुमच्या जीवनाच्या वाटेवर कोणता दगड आणि कोणती धोंड आणि कोणती अडचण आहे मला माहित नाही. पण मला हे मात्र माहित आहे की हा पुनरुत्थित ख्रिस्त, जिवंत ख्रिस्त, ती धोंड, ती अडचण, तो प्रॉब्लेम, ती समस्या दूर करणार आहे. आज दूर करणार आहे. काय घडलं? भूमिकंप झाला. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये कधी कधी भूमिकंप यायला पाहिजे, चांगले भूमिकंप यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असलेल्या त्या धोंडी आणि ते दगड आणि ते अडखळणं त्याचा चक्काचूर होऊन जमीन आणि सपाट त्या ठिकाणी मार्ग तुमच्यासाठी तयार व्हावा. कधी कधी परमेश्वर ते भूमिकंप तुमच्या आणि माझ्या जीवनात आणतो, आम्हाला हलवून टाकतो. कधी कधी आमच्या मार्गात धोंड असतं, कधी कधी कोणीतरी दुसरा आपल्या मार्गात धोंड आणि दगड आणि अडखळण आणतात. पण मला आज ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्हाला सांगू द्या बंधू भगिनींनो, कधी कधी असतो, कधी कधी दुसरे आणून त्या ठिकाणी ठेवतात. पण महत्वाची गोष्ट, कधी कधी आपण स्वतःच एक धोंड बनून त्या ठिकाणी राहतो. आम्हाला कल्पनाच नाही की मी स्वतः एक अडखळण आहे, मी स्वतः एक धोंडा आहे, मी स्वतः एक दगड आहे, मी स्वतः एक त्या मार्गातील फार मोठा प्रॉब्लेम आहे. हे बऱ्याच लोकांना कळतच नाही, समजतच नाही. ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी तुम्हाला हा संदेश मला द्यायचा आहे की कदाचित दुसऱ्यांनी आणलेला धोंडा आणि दुसऱ्यांनी निर्माण केलेले अडखळणं तुम्ही पाहू शकता, पण स्वतः निर्माण केलेला तो धोंडा आणि स्वतः निर्माण केले ते अडखळणं जर तुम्हाला दिसत नसतील, तर ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी परमेश्वर तुम्हाला ते दाखवू इच्छितो. फक्त दाखवू इच्छितो असं नाही, तुमच्या जीवनामध्ये एक भूमिकंप तो आणू इच्छितो. अशासाठी तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, तुम्हाला नेस्तनाबूद करण्यासाठी नाही, तुम्हाला जमीन दोस्त आणि सपाट करण्यासाठी नाही, तर तुमच्या जीवनामध्ये असलेले ते अडखळण आणि तो धोंडा बाजूला करण्यासाठी कदाचित तो भूमिकंप तुमच्या जीवनात आणू शकतो. काय त्या ठिकाणी घडलं? तो भूमिकंप आला आणि तो धोंडा बाजूला झाला आणि तो दिव्यदूत, असं म्हटलेलं आहे, त्या धोंड्यावर जाऊन बसला. वा रे वा. तो प्रश्न, ती अडचण आणि तो धोंडा, की जो मोठा प्रॉब्लेम होता, त्या प्रॉब्लेमवरच तो दिव्यदूत येऊन बसला.
काय आशीर्वाद आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम जो आहे, जी अडचण आहे, मला माहित नाही कोणती अडचण आहे, मला माहित नाही कोणता प्रॉब्लेम आहे, मला माहित नाही कोणता धोंड आहे, मला माहित नाही कोणता दगड तुमच्या जीवनात आणि तुमच्या मार्गामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये आहे. कोणताही असू द्या, आतापर्यंत तो धोंडा आणि तो दगड आणि तो प्रॉब्लेम आणि ती समस्या तुमच्याने बाजूला झाली नाही, तुमच्याने ती नष्ट झाली नाही, तुम्ही तो धोंडा बाजूला सारू शकले नाही. एक भूमिकंप कदाचित तुमच्या जीवनामध्ये येईल अशासाठी की तुमच्या जीवनातील ते धोंड आणि तो दगड आणि ती अडचण दूर व्हावी. आतापर्यंत तो प्रॉब्लेम दूर करण्याचा किती प्रयत्न तुम्ही केला, कदाचित पैसे तुम्ही खर्च केले, कदाचित तुम्ही कितीतरी लोकांना भेटले, कदाचित तुम्ही वन भटकले, कदाचित तुम्ही सगळं काही केलं, पण तो प्रॉब्लेम मात्र कंट्रोल मध्ये आला नाही, सॉल्व्ह झाला नाही. तुमची ताकद कमी पडली तो धोंडा हलवण्यासाठी. आणि या ठिकाणी असं लिहिलंय, प्रभूचा दूत येऊन त्या प्रॉब्लेमवरच बसला. म्हणतो तो प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम त्याच्या कंट्रोल खाली, नियंत्रणात, की जो प्रॉब्लेम आतापर्यंत तुम्हाला स्वस्थच बसू देत नव्हता, की ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकत नव्हते, ती धोंड तुमच्या मार्गातील अशी होती की ती तुम्हाला पुढेच जाऊ देत नव्हती, प्रगतीच नव्हती, आरोग्यच नव्हतं, कोणत्या प्रकारचा तुमच्या व्यवसायामध्ये नफाच नव्हता, तुमच्या लेकरांमध्ये आणि तुमच्या सर्व कुटुंबामध्ये कोणत्याच प्रकारची प्रगती नव्हती, आशीर्वाद नव्हता, बरकत नव्हती, कारण तो एक प्रकारचा दगड आणि ती धोंड तुमच्या जीवनामध्ये होती. पुनरुत्थानाचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल बंधू भगिनी, तो तुम्ही त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो त्याचा दिव्य दूत पाठवून त्या प्रॉब्लेमवरच तो कंट्रोल करेल, त्या प्रॉब्लेमवरच तो बसेल. वा रे वा. काय लिहिलंय, तेव्हा पहा मोठा भूमिकंप झाला आणि प्रभूचा दूत स्वर्गातून, हे दूत ह्या जगातले नाहीत, हे दूत काही एखाद्या राजाने पाठवलेले नाहीत किंवा एखाद्या तुमचे नातेवाईक मदतीला आलेले नाहीत. हो, आम्ही नातेवाईक यांनाही जाणून घेतलंय किती मदत ते करतात, किंवा गावातले लोक किती मदत करतात, किती वेळ करतात, कोणत्या प्रकारची मदत करतात, हे सर्व आम्ही अनुभवलेलं आहोत. आणि आपल्याला माहित आहे की होय, काही लोक मदत करू शकतात, नातेवाईक मदत करू शकतात, गावातले लोक मदत करू शकतात, मित्रमंडळी मदत करू शकतात, पण तुम्हाला आणि मला माहित आहे की त्यांची ती मदत तोडकी आहे, त्यांची ती मदत अपूर्ण आहे, त्यांची मदत ही काही कालापुरती आहे, त्यांची ही मदत अशी संपूर्ण मदत तुम्हाला आणि मला कधीच मिळू शकत नाही. या ठिकाणी जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेमच मुळातून उपटून बाहेर काढला आणि त्या प्रॉब्लेमवर त्याचा कंट्रोल आणि नियंत्रण कसं आहे, तो दिव्यदूत, स्वर्गातील दिव्यदूत त्यावर बसला. या पुनरुत्थानाच्या सभेमध्ये, या पुनरुत्थानाच्या ह्या सणामध्ये, या पुनरुत्थानाच्या ह्या दिवशी कोणी रडत आहेत का हो, की तुमचं जीवन तिसच स्थिरावलेलं आहे, थांबलेलं आहे, त्या दगडाप्रमाणे तिथेच वर्षानुवर्ष खिचपत पडलेला आहे? हा प्रश्न त्या स्त्रियांना निर्माण झालेला आहे की आमच्यासाठी ही धोंड कोण बाजूला करेल? बंधू भगिनींनो, असा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, कदाचित तो प्रश्न पैशाबद्दलचा असेल, कदाचित तो प्रश्न कामाच्या बद्दलचा असेल, कदाचित तो प्रश्न तुमच्या लेकरांच्या बद्दलचा असेल, कदाचित तो प्रश्न सामाजिक असेल, कदाचित तो प्रश्न आध्यात्मिक असेल, कदाचित तो प्रश्न तुमच्या विचारांचा असेल, मला माहित नाही कोणत्या प्रकारचा प्रश्न तुमच्या जीवनासमोर आहे, कोणत्या प्रकारची धोंड त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारचा दगड त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारचं अडखळण त्या ठिकाणी आहे, मला माहित नाही. फक्त मला एक माहित आहे की त्या प्रभूच्या
पुनरुत्थानामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एक भूमिकंप येईल आणि त्या भूमिकंपाने तो दगड आणि ती अडचण आणि ती धोंड तुमच्या जीवनातील दूर होईल, बाजूला सरेल. प्रभूचा दूत ह्याचा अनुभव तुम्ही घेतला का हो? त्या स्त्रियांना मदत करण्यासाठी कोण आलं? सरळ शुद्ध प्रभूचे दूत. कोणाच्या आदेशानं आले? प्रभूच्या, देवाच्या. असं म्हटलेलं आहे की स्वर्गातून. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, हे राजाचे दूत नव्हते, किंवा श्रीमंत माणसाचे नव्हते, किंवा दुसऱ्या गावातले नव्हते, किंवा नातेवाईक नव्हते, असे कोणते नव्हते. सरळ शुद्ध स्वर्गातून दिव्यदूतांची मदत देवानं त्या स्त्रियांना दिली. तुम्हाला देणार नाही का हो? ज्या भक्तिभावानं आणि ज्या प्रीतीनं आणि ज्या लीनतेनं आणि ज्या विश्वासानं त्या स्त्रिया त्या कबरेकडे चाललेल्या होत्या, बंधू भगिनींनो, तो विश्वास, ती लीनता, ती श्रद्धा, ती प्रीती तुमच्या अंतःकरणात आहे का येशू ख्रिस्ताबद्दल? जर नाही तर आज ती निर्माण करा आणि आजच अनुभव घ्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा. कदाचित तुमच्या शरीरामध्ये असा काही विकार आहे, असा काही आजार आहे, आणि तो आजार आणि तो विकार कदाचित एक धोंड आणि एक दगड म्हणून तुमच्या जीवनामध्ये अशी बसून गेलेली आहे. कोणत्याच सामर्थ्यानं ती दूर झाली नाही. पैशाच्या सामर्थ्यानं नाही, औषधाच्या सामर्थ्यानं नाही, उपायांच्या सामर्थ्यानं नाही. बंधू भगिनींनो, आज जर तो जीवित परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक भूमिकंप जर आणणार आहे तर येऊ द्या आणि देवाला प्रार्थना करा, देवा, जर तुझा भूमिकंप, तू आणलेला भूमिकंप जर माझ्या भल्याचा आहे, माझ्या आयुष्यातील आणि माझ्या जीवनातील आणि माझ्या कुटुंबातील, माझ्या व्यवसायामधील, माझ्या शिक्षणामधील, माझ्या शरीरामधील ते धोंड आणि ती अडखडण आणि ते दगड काढण्यासाठी आहे, त्याचा चक्काचूर करण्यासाठी आहे, तर तो भूमिकंप तू आण. बंधू भगिनींनो, ही प्रार्थना कदाचित तुम्ही म्हणाल, ही अशी कशी प्रार्थना तुम्ही सांगता? बंधू भगिनींनो, कधी कधी आपल्या जीवनात अशा भूमिकंपांची गरज आहे, आम्हाला जागृत करण्यासाठी, आम्हाला हलवण्यासाठी, की जे आम्ही दगडासारखे स्थिर झालो, दगडासारखेच निर्जीव कधी कधी आमचं जीवन होऊन जातं, की जो हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, पाहू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही, असं आमचं जीवन जर तसं झालं असेल तर तो धोंडा दूर होण्याची गरज आहे, दूर सारण्याची गरज आहे, आणि त्याच्यावर प्रभूच्या दिव्यदूताचा कंट्रोल आणण्याची गरज आहे. आणि जर अशी गरज आहे तर ती गरज पूर्ण होऊ शकते या पुनरुत्थानाच्या दिवशी, आणि ती गरज परमेश्वर स्वर्गातून पूर्ण करणार. प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली, तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारे करीत थरथर कापले, मृतपाय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. काय संदेश आहे! आणि मी नेहमी सांगतो, या पुनरुत्थानाच्या ह्या सणामध्ये एक दुसरा एक संदेश तुम्हाला मला द्यायचा आहे, आणि तो म्हणजे परमेश्वर असा संदेश तुमच्याकडे आणू इच्छितो, आणि तो संदेश असा आहे, भिवू नका. आपण भ्यालेलो आहोत. आपण काय, पूर्ण जग थरथर कापत आहे, आणि फक्त त्या कोरोना व्हायरस बद्दलच ती भीती आहे असं नाही. अनेक प्रकारच्या भीतीनं हा मनुष्य ग्रासलेला आहे, मृतवत झालेला आहे, थरथर कापत आहे. त्याच्यामध्ये त्राण उरला नाही, त्याच्यामध्ये शक्ती उरली नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं जीवन उरलेलं नाही, कारण त्याचं एक जीवन सरळ शुद्ध एक धोंडा आणि एक दगड म्हणून
झालेला आहे. आज संदेश हा आहे, भिवू नका. कोण देत आहे हा संदेश? प्रभूचा दूत, म्हणजे प्रभूकडून आलेला हा संदेश हा तुमच्यासाठी आज मला द्यायचा आहे. भिवू नका. भिवू नका. काय होईल? भिवू नका. ह्या जगामध्ये काय प्रकार चालू आहे, त्याचा परिणाम तुमच्यावर काय होईल? भिवू नका. फक्त विश्वास ठेवा त्या पुनरुत्थित देवावर आणि ख्रिस्तावर. काय म्हटलंय माहिती? देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो तेथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा. वा रे वा. पहिला सुसंदेश काय? भिवू नका. त्याला माहित आहे की तुमचा प्रश्न काय आहे. त्याला माहित आहे की तुमच्या मनात काय आहे. त्याला माहित आहे की तुमची इच्छा काय आहे. त्याला माहित आहे की तुम्हाला काय पाहायचंय. त्याला माहित आहे की तुम्हाला कोणाचं दर्शन घ्यायचंय. त्याला माहित आहे की ते का दर्शन घ्यायचंय. बंधू भगिनींनो, असाच देव तुमचे आणि माझे प्रश्न दूर करू शकतो. ठेवला का अशा जिवंत पुनरुत्थित ख्रिस्तावर तुम्ही विश्वास कधी? की जो आज तुम्हाला सांगत आहे भिवू नका. का भिवू नका? का तो सांगतो एवढ्या ठामपणे? कारण त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याला तुमचा आणि माझा प्रॉब्लेम माहित आहे. त्याला तुमचा आणि तुमची आणि माझी समस्या माहित आहे. त्याला तुमची आणि माझी अडचण माहित आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या जीवनातील ती धोंड माहित आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या जीवनातील तो दगड माहित आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या जीवनात माहित आहे की आमचं जीवन का स्थिरावलेलं आहे, का थांबलेलं आहे, का प्रगती नाही, का त्याच्यामध्ये प्रोग्रेस नाही, का त्याच्यामध्ये आशीर्वाद नाही, का त्याच्यामध्ये शक्ती नाही, का त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, का त्याच्यामध्ये शांती नाही, का त्याच्यामध्ये जीवन नाही, हे त्याला माहित आहे. आणि का नाही हे जर त्याला माहित आहे तर ते कशी आणावी हे सुद्धा त्याला माहित आहे. कारण तो जिवंत परमेश्वर आहे. काय म्हटलेलं आहे तिथे? तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला माहित आहे. तुम्ही कोणाचा शोध करत आहात हे मला माहित आहे. बंधू भगिनी, तुम्ही कोणाचा शोध करत आहात? कोणी नोकरीचा शोध करत आहे, कोणी पैशाचा शोध करत आहे, कोणी कामाचा शोध करत आहे, कोणी घराचा शोध करत आहे, कोणी भटकलेले लोक मार्गाचा शोध करत आहे, कोणी त्यांचे प्रियजन हरवलेले त्यांचा शोध करत आहे, कोणाचं काही हरवलेलं आहे ते त्याच्या शोधामध्ये आहेत. बंधू भगिनींनो, तुम्ही कोणाचा शोध करत आहात? आजपासून तो शोध थांबवा. फक्त एक इच्छा धरा. येशूदेवा, मला तुला पाहण्याची इच्छा आहे. मला तुझा शोध घ्यायचा आहे. वा रे वा. त्याला माहित आहे तुमची इच्छा, त्याला माहित आहे तुमचं अंतःकरण, त्याला माहित आहे तुमचे विचार. हे मला ठाऊक आहे तो तेथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. तो निजला होता ते हे स्थळ पहा. तो कबरेत नाही. ही एक फार सुंदर एक संदेश आहे आणि फार सुंदर एक सुवार्ता तुमच्यासाठी आहे की तो हा देव कबरेमध्ये नाही. येशू नावाचा देव कबरेमध्ये नाही. तो संदेश असा आहे की तो या ठिकाणी निजला होता, तो या ठिकाणी नाही, तो उठलाय. पुनरुत्थानाचा सर्वात मोठा आशीर्वाद काय माहित आहे का? रिकामी कबर. कारण त्या ठिकाणी येशूदेव नाही, तो उठलेला आहे, तो बाहेर आलेला आहे. कबर म्हणजे काय हो? कबर म्हणजे ज्या ठिकाणी अंधार आहे, ज्या ठिकाणी जीवन नाही,
ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची हालचाल नाही, ज्या ठिकाणी दुर्गंधी आहे, ज्या ठिकाणी कोणी जसं तिथे राहू शकत नाही, अशी जागा. लोक भीतात कब्रस्तानात जायला, लोक भीतात कबरेमध्ये जायला, लोक भीतात त्याच्यापासून दूर पडतात. कबर, अशा कबरीमधून जो बाहेर आला, जो पुनरुत्थित झाला, त्याचं नाव येशूदेव आहे. त्या येशूदेवाचा तुम्ही शोध करत आहात का? जो स्वतः त्या कबरेमधून बाहेर आला, त्या अंधारातून बाहेर येऊन तो जीवनात आला. जो त्या अंधारामध्ये होता तो आता प्रकाशात आला. जो मृत अवस्थेमध्ये होता तो जीवनात आला. जो त्या ठिकाणी त्या दगडांमध्ये होता तो आता जीवनामध्ये आला. आणि जर तो स्वतः येऊ शकतो, तोच आशीर्वाद परमेश्वर हा येशूदेव तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या लेकरांच्या जीवनात, तुमच्या व्यवसायात आणू शकतो. जर आतापर्यंत तुमचं कुटुंब असंच निद्रिस्त जर आहे, तुमचं जीवन चालत आहे पण अशा भटकलेल्या मार्गावर जात आहे, तुमचं आयुष्य असंच अशा अंधारामध्ये व्यतीत होत आहे, तो त्या अंधारातून तो बाहेर काढणारा परमेश्वर आहे. कारण तो पुनरुत्थित परमेश्वर आहे. त्या मृत अवस्थेमधून बाहेर काढणारा परमेश्वर आहे, जीवनामध्ये आणणारा परमेश्वर आहे. कारण तो पुनरुत्थान आणि जीवन तो आहे. स्त्रिया सकाळीच निघाल्या. नंतर त्यांच्या लक्षात आलं आपण चाललो आहोत हे सुगंधी द्रव्य घेऊन, पण त्या कबरेवरची धोंड, तो दगड, ते अडखडण, तो प्रॉब्लेम कोण दूर करेल? हा प्रश्न जर तुमच्या आयुष्यामध्ये पडलेला असेल, आजच्या ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी हा संदेश, देवानं दिलेला खास संदेश तुम्हाला मी देऊ इच्छितो. हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल की कोण मदत करेल, कोण ती धोंड दूर करेल, कोण ते अडखडण बाजूला करेल, कोण तो प्रॉब्लेम दूर करेल, कोण तो आजार दूर करेल, कोण तो एक विचार जो तुम्हाला सत्वत आहे तो दूर करेल, जे काही दडपण तुमच्या मनावर आहे, अंतःकरणावर आहे आणि कितीतरी वर्षापासून ते तसंच आहे, हे कोण दूर करेल? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, या पुनरुत्थानाच्या दिवशी हा संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो की तो प्रॉब्लेम परमेश्वर दूर करणार आहे. कदाचित एक भूमिकंप त्या ठिकाणी येणार आहे, चांगल्यासाठी येणार आहे. तो धोंडा आणि ते दगड दूर करण्यासाठी येणार आहे. तो प्रॉब्लेम त्याच्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तो भूमिकंप येणार आहे. बंधू भगिनींनो, देवाचे आभार माना. काय दुसरा आशीर्वाद मी सांगितला? भिवू नका. सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या जवळ आहे तर कशाला भीता? या जगाचा अधिपती आणि या जगाचा नियंता आणि या जगाचा निर्माता जर तुमच्या बरोबर आहे तर कशाला भीता? ज्याला सर्व समज आहे, ज्याला सर्व तो जाणतो आणि ज्याला जो सर्व व्यापी परमेश्वर जर तुमच्या संती आहे आणि जो जिवंत परमेश्वर आहे, कशाला भीता? भिवू नका. विश्वास ठेवा, तुम्हाला मदत तो करणार आहे. तुमचा प्रॉब्लेम तो ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी, या सणाच्या दिवशी दूर करणार आहे. विश्वास ठेवा. विश्वासानं त्याचा स्वीकार करा. विश्वासानं त्याला आपल्या अंतःकरणामध्ये घ्या. विश्वासानं त्याच्या त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवा. देवा, तू त्या अंधारात तू नाही, त्या मृत्यूमध्ये तू नाही, त्या दुर्गंधीमध्ये तू नाही. तू उठलेला आहे, तू जीवित झालेला आहे, तू पुनरुत्थित झालेला आहे. आणि जर तू झालेला आहे तर तूच मला पुनरुत्थित करू शकतो. तूच मला त्या घाणीतून काढू शकतो. तूच मला त्या जणू काय कबरेमधून बाहेर आणू शकतो. तुझ्यामध्येच ती ताकद आणि सामर्थ्य आहे, कारण तू पुनरुत्थित ख्रिस्त आहे. हा विश्वास आज तुम्ही धरता का? मी माझ्या अनुभवाद्वारे आणि करोडो लोकांच्या साक्षीद्वारे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, धरा. परमेश्वर
तुम्हाला स्पर्श करेल. परमेश्वर तुम्हाला मदत करेल. परमेश्वर त्याची कृपादृष्टी तुमच्यावर तो नक्कीच करेल. हा आहे पुनरुत्थानाच्या सणाचा दिवसाचा आशीर्वाद. कधी कधी आम्ही मुकतो, कधी कधी आम्ही विसरून जातो, कधी कधी आम्हाला कळतच नाही की जे अडखळण, जो धोंडा, जो दगड, जो प्रॉब्लेम माझ्या समोर आहे, माझ्या समोर दिसतो, तो धोंडा, तो दगड, तो प्रॉब्लेम, ती अडचण मीच स्वतः आहे. माझाच विश्वास नाही जिवंत देवावर. मीच देवाची याचना करत नाही, मीच देवाला हाक मारत नाही, मीच देवाची प्रार्थना करत नाही. मीच त्या जणू काही त्या कबरेमध्ये आहे. त्या कबरेतून बाहेर आम्हाला यायचं आहे. बंधू भगिनींनो, खरं जीवन, चैतन्यानं भरलेलं जीवन, आनंदानं भरलेलं जीवन, आशीर्वादानं भरलेलं जीवन, आत्म्यानं भरलेलं जीवन, प्रकाशानं भरलेलं जीवन, त्याच्या सेवेनं भरलेलं जीवन पुनरुत्थान तो करू शकतो. ते सामर्थ्य परमेश्वर तुमच्या जीवनात आणू शकतो आज. फक्त विश्वास ठेवा. येशू देवा, मी फक्त ऐकलं होतं तुझ्याविषयी, पण आज तुझ्यावर विश्वास ठेवतो. आज माझ्या अंतःकरणामध्ये तुला मी स्वीकारतो. देव म्हणून मदत कर, सहाय्य कर. आणि असं लिहिलंय, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता ते हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. दिव्यदूताचा संदेश की आता तुम्हाला कळलंय तो जिवंत आहे. तुम्हाला कळलेला आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तुम्हाला कळलेला आहे की तो कबरेमध्ये नाही. तुम्हाला कळलेला आहे की तो आता मृतामधून जीवित झालेला आहे, पुनरुत्थित झालेला आहे. आता हा संदेश इतरांना सांगा. करोडो करोडो लोक जगामध्ये असे आहेत की त्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दल माहित नाही. हा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. ती धोड आमच्या जीवनातून बाजूला व्हायला पाहिजे. देव करेल, पण देवाची अशी एक इच्छा आहे की जो अनुभव तुम्हाला आला तो अनुभव इतरांना सांगा. फार सुंदर एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि ती घटना सांगतो आणि बंद करतो. असं लिहिलंय, तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षभरीत होऊन कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यास हे वर्तमान सांगावयास धावत गेल्या. मग पहा, आता लक्षपूर्वक आहे का, फार महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याला नमन केले. येशू ख्रिस्त त्यांना गालिलात भेटणार होता. दिव्यदूताने सांगितलं तो या ठिकाणी तो जिवंत झालेला आहे, तो कबरेतून उठलेला आहे आणि तो पुढे जाणार आहे असं शिष्यांना सांगा. जेव्हा या स्त्रिया आनंदानं हर्षभरीत होऊन आणि लगबगीनं निघाल्या, धावत निघाल्या, कशासाठी माहित आहे का? प्रभू उठलेला आहे हा संदेश दुसऱ्यांना देण्यासाठी. बघा, आता लक्षपूर्वक बघा, फार महत्वाचा पॉइंट आणि महत्वाचा विचार या ठिकाणी मांडत आहे. जेव्हा तुम्ही प्रभूने दिलेला संदेश आत्मसात करता, ग्रहण करता आणि त्याने दिलेली आज्ञा तुम्ही पाळता आणि त्या ठिकाणावरून तुम्ही निघता, एक पाऊल टाकता, त्यावेळेस काय आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो बघा. जेव्हा त्या स्त्रिया कबरेपासून
धावत निघाल्या. आता त्या कबरेच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आता त्या मृत ख्रिस्ताला सुगंधी द्रव्य लावण्याची गरज नाही. आता त्या मृत ख्रिस्ताचं दर्शन घेण्याची गरज नाही. त्याला प्रार्थना करण्याची गरज नाही. त्या ख्रिस्ताला आता त्या सुगंधी द्रव्याची काही गरज नाही. दिव्यदूतानं असं म्हटलेलं नाही की तुम्ही गालिलात जा. त्याने सांगितलं की त्या ठिकाणी तो दर्शन देईल आणि त्या ठिकाणी हे तो तुम्ही तयार केलेले हे सुगंधी द्रव्य घेऊन जा तिथे लावा असं सांगितलेलं नाही. काय सांगितलं? तुम्ही जा. आणि जेव्हा त्या लगबगीने धावत कबरेपासून दूर धावत निघाल्या, एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला. एक मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी घडला. एक मोठा फार मोठा असा दैवी आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला. आणि तो सर्वात मोठा दैवी आशीर्वाद काय असतो माहित आहे का? सरळ शुद्ध पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन. दर्शन झालंय का तुम्हाला? जिवंत देवाचं दर्शन झालेलं आहे का? कदाचित आतापर्यंत तुम्हाला हे दर्शन झालं नाही, त्याचा स्पर्श झालेला नाही, कारण त्याने सांगितलेलं एक छोटंसं काम तुमच्याकडून झालेलं नाही. त्याने सांगितलेली सेवा तुम्ही दुर्लक्षित केलेली आहे. त्याने सांगितलेली जे काही आज्ञा होती त्यापासून तुम्ही दूर पळत निघाले. स्त्रियांनी काय केलं? पळत निघाल्या. कशासाठी? की प्रभू उठला आहे हा संदेश इतरांना त्यांना सांगायचा होता. आणि जेव्हा त्या निघाल्यात, सरळ शुद्ध पुनरुत्थित ख्रिस्त ह्याचं दर्शन त्यांना झालं. वा रे वा! किती ईस्टर आणि किती पुनरुत्थान तुम्ही साजरे केले मला माहित नाही. आयुष्यभर केले असते. कदाचित त्या दिवशी फार चांगल्या रीतीने सण साजरा केला असेल. फार मोठे कार्यक्रम तुम्ही दिले असतील. कदाचित चांगले संदेश तुम्ही दिले असतील. फार चांगलं गाणं तुम्ही गायलं असेल किंवा फार चांगली नाटिका तुम्ही सादर केली असेल. मला माहित नाही. पण एक प्रश्न मी तुम्हाला आज या पुनरुत्थानाच्या दिवशी मी तुम्हाला विचारू इच्छितो. फार महत्वाचा तो प्रश्न आहे की किती पुनरुत्थानाच्या भक्तीमध्ये आणि दिवशी आणि सणांमध्ये आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन तुम्हाला झालं. त्याची वाणी तुम्ही ऐकली. शक्य आहे त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन होणं आज सुद्धा ते शक्य आहे, कारण तो जिवंत आहे. एकच करा, त्याने सांगितलेली छोटी आज्ञा पाळा. त्याने सांगितलेलं काम जे काही छोटं आहे ते करा. विश्वासानं करा. ते काम किती मोठं आहे किती छोटं आहे याच्यावर नाही, तुम्ही करता किंवा नाही हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श, पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन, पुनरुत्थित ख्रिस्ताकडून येणारं ते जीवन जर पाहिजे असेल बंधू भगिनींनो, एकच करा. हा पुनरुत्थानाचा संदेश इतरांना सांगा. तुम्हाला दर्शन होईल. 100% मी तुम्हाला सांगतो की त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन ह्या ईस्टरच्या दिवशी, ह्या पुनरुत्थानाच्या सणाच्या दिवशी तुम्हाला होईल. कारण तो घबरेत नाही, तो जिवंत आहे. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. वा रे वा! फार मोठं वाक्य आहे बरं ते. तुमचं कल्याण हो. या जगामध्ये जो तो एकमेकावर आता उठलेला आहे. एकमेकांचं कल्याण कसं होणार नाही हेच विचार लोकांच्या मनामध्ये, जगाच्या सर्व राजकारणामध्ये सुरू आहे. आणि हा देव काय म्हणतो? कल्याण असो. वा रे वा! स्त्रिया साध्या सकाळीच निघालेल्या कबरीकडे सुगंधी द्रव्य घेऊन, मनामध्ये भीती, मनामध्ये शाशंका, मनामध्ये असा प्रश्न की ती धोंड कोण दूर करेल. आज तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न आहे बंधू भगिनींनो, साहजिक आहे, कारण आपलं जीवन हे प्रश्नानं भरलेलं आहे. पण जर असा प्रश्न आहे की जो अजूनपर्यंत सुटलेलाच नाही,
आणि तुम्हाला असं वाटतं की हा माझ्या शक्तीच्या आणि कल्पनेच्या आणि पैशाच्या आणि सामर्थ्याच्या पलीकडचा हा प्रश्न आहे, ह्या पलीकडचे ही गोष्ट आहे, प्रॉब्लेम आहे, एक प्रकारे धोंड आहे, ती बाजूला कोण करेल, हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर तो प्रश्नाचं उत्तर आज मी माझ्या संदेशाद्वारे तुम्हाला दिलं आहे की प्रभू एक भूकंप आणेल, प्रभूचा दूत स्वतः तुमच्याकडे येईल आणि तो प्रॉब्लेम दूर करेल. अशा रीतीनं हा ईस्टर साजरा करा, अशा उत्साहानं, अशा विजयानं, अशा आनंदानं, अशा आत्म्यानं हा ईस्टर तुम्ही साजरा होऊ द्या. आणि पहा, तुमचं जीवन जे कदाचित कबरेमध्ये होतं, अंधारामध्ये होतं, स्थिरावलेलं होतं, दगडाप्रमाणे होतं आणि कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी आनंद नाही आणि कोणत्याच प्रकारचं चैतन्य नाही, कोणत्याच प्रकारचा उल्हास नाही, कोणत्याच प्रकारची प्रगती नाही, कोणत्याच प्रकारची प्रोग्रेस नाही, कोणत्याच प्रकारची शांती नाही, कोणत्याच प्रकारचं समाधान नाही, असं तुमचं जीवन जे होतं ते ह्या ईस्टरच्या दिवशी, ह्या पुनरुत्थानाच्या दिवशी परमेश्वर बदलून टाकणार आहे. याचा अनुभव आज घ्या. हाच प्रभूचा संदेश तुम्हाला आज द्यायचा होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये, अशा भयानक काळामध्ये आशा आहे, जीवन आहे, उपाय आहे आणि त्या सर्व गोष्टी प्रभूमध्ये तुम्हाला प्राप्त होतील. प्राप्त हो, हीच प्रभूच्या चरणी ह्या ईस्टरच्या दिवशी मी प्रार्थना करतो. ही शुभेच्छा तुम्हाला देतो की ह्या पुनरुत्थानाचा हा जो संदेश आहे, फक्त संदेश नाही, पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे, पुनरुत्थानाचा जो आशीर्वाद आहे, तो फक्त ख्रिस्तापुरता मर्यादित नव्हता बंधू भगिनींनो, तो तुमच्यासाठी आहे, तुमच्या लेकरांसाठी आहे, तुमच्या परिवारासाठी आहे, तुमच्या आयुष्यासाठी आहे, तुमच्या भविष्यासाठी आहे. आणि त्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो, हीच प्रभुचरणी, पुनरुत्थित प्रभुचरणी मी लीनतेनं, नम्रतेनं प्रार्थना करतो. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देव. आणि येथून पुढील आयुष्य जे स्थिरावलं होतं, जे थांबलं होतं, जे एका दगडाप्रमाणे होतं, एक प्रकारे त्या धोंडेप्रमाणे होतं, परमेश्वर ते दूर करून आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे आणि पुढे नेऊ, सर्व स्तरावर पुढे नेऊ आणि विशेष करून आध्यात्मिक रीतीनं परमेश्वर तुम्हाला पुढे नेऊ, आशीर्वादित करो आणि पुनरुत्थित करो खऱ्या रीतीनं. आणि तो अनुभव आज, आता, या क्षणाला तुम्ही घ्या. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं नाव घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला ग्रहण करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवाच्या स्तुती असो आशीर्वादित त्याच्या जिवंत वचनाबद्दल. आणि परत मी रेव्हरंड प्रसाद अघमकर यांचे पण खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी आज ही वचनाची सेवा ह्या विशेष पुनरुत्थानाच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. त्यांच्या परिवारासाठी आपल्या प्रार्थना आहेत आणि विशेष करून आज पाळकीनबाईंचे आई आणि वडील यांना आज आरोग्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहूया. पाळकीनबाईसुद्धा प्रवास करणार आहेत आणि त्यांच्या प्रवासासाठी सुद्धा आज आपण प्रार्थना करणार आहोत. आज आपण आजच्या भक्तीतील विशेष प्रार्थनेकडे वळणार आहोत, कारण अनेक गरजा आणि प्रार्थनेच्या गरजा आपल्यासमोर आहेत. पण त्या अगोदर नक्कीच परमेश्वराची आपण स्तुती करूया, कारण परमेश्वराने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. मागील सप्ताहामध्ये आपण काही प्रार्थनेमध्ये होतो आणि आपल्या मंडळीतील चेतन हा आपला मुलगा जे हॉस्पिटलमध्ये आहे, त्याचे वडील आणि बरेच क्रिटिकल होते. आपण प्रार्थनेमध्ये होतो आणि त्याने मला निरोप दिला आहे की त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि नक्कीच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पुढील आरोग्यासाठी सुद्धा विशेष आपण प्रार्थना करणार आहोत. आणखी ह्या दिवसांमध्ये खूप खूप आम्हाला प्रार्थनेची आणि परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे, कारण अनेक विषय आज माझ्यासमोर आहे की ज्यांना प्रार्थनेची गरज आहे. जसं मी सांगितलं की आपले अंकल फिलिप कुवर आणि आंटी यांना प्रार्थनेची गरज आहे आणि आरोग्याची गरज आहे, यासाठी आपण प्रार्थना करूया. आमचे फार जवळचे मित्र रेव्हरंड संजय चौधरी, आणि हे सुद्धा ॲडमिट आहे आणि त्यांनासुद्धा सहाय्याची आणि आरोग्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. डॉक्टर सचिन लवणे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी आणि त्यांचा परिवार
परिवारातील काही सदस्य ते सुद्धा ॲडमिट आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा विशेष आपण प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराचं आरोग्य आपण त्यांच्यासाठी मागणार आहोत. आपल्या मंडळीतील आणि विशेष करून सायन हॉस्पिटलमधल्या काही मुली आहेत आणि त्यांना कोविड पॉझिटिव्ह या आठवड्यात झालेला आहे आणि विशेष करून मागील मला असं वाटतं एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्याच्यातील काही जणींना कोविड झालेलं होतं आणि परत यावेळेस झालेलं आहे आणि नक्कीच आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. रुग्णसेवा करणाऱ्या ह्या मुली आहेत आणि नक्कीच आपण त्यांना प्रार्थनेमध्ये उचलून धरूया. त्याचप्रमाणे आणखी काही विषय आपल्यासमोर आहे. टाटा हॉस्पिटलमधून आणखी एक मुलगी आपली राधिका तिचं नाव आहे, तिला सहाय्याची गरज आहे. रियांका म्हणून एक मुलगी आहे, तिलासुद्धा पॉझिटिव्ह असल्यामुळे प्रार्थनेची गरज आहे. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. अनंत जाधव आपले बालकृष्ण पवार यांचे मित्र आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या परिवाराला विशेष करून प्रार्थनेची गरज आहे, सहाय्याची गरज आहे त्यांच्या मुलासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी. परत आज आपण आठवण करूया प्रार्थनेमध्ये. आपण आणखी प्रार्थना करणार आहोत उमेश ससे आणि त्यांच्या आई यांच्यासाठी सुद्धा आणि त्यांना सुद्धा आरोग्याची गरज आहे. मित्रांनो, कठीण दिवस परत आपण अनुभवत आहोत. स्थिती बिकट होत चाललेली आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी प्रार्थनेची गरज आहे, आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करूया आणि परत या अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने आमचं सहाय्य करावं, परमेश्वरावर आमच्यावर दया करावी आणि या महामारीतून आमचा बचाव करावा. आपले सर्व जे आरोग्यसेवक आहेत, आपल्या नर्सेस आहेत, जे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे आहेत, त्या सर्वांच्यासाठी, आपल्या सर्व देशबांधवांसाठी विशेष करून आपण परमेश्वराचं सहाय्य या प्रार्थनेच्याद्वारे मागणार आहोत. आपण परत आजची भक्ती अनेक ठिकाणी अनेक माध्यमातून होत आहे आणि ही पुनरुत्थानाची भक्ती, एक पुनरुत्थानाचा संदेश आज त्याची आम्हाला गरज आहे. कारण देवाचा तो उद्देश आहे की हा पुनरुत्थानाचा संदेश सर्वांपर्यंत जावा आणि म्हणून ही भक्ती ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी ज्या ज्या माध्यमातून होत आहे त्या सर्वांना परमेश्वराने आता आशीर्वादित करावा. चला तर आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो देवा, कारण तेव्हा ही संधी, ही प्रार्थना करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. कारण देवा असे अनेक लोक होते जे कालपर्यंत होते देवा, पण आज ही संधी त्यांना मिळाली नाही आणि म्हणून सर्वप्रथम तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आरोग्याची गरज होती, ती आरोग्य त्यांना तू पुरवत आहे आणि म्हणून तुझी स्तुती करतो देवा. आज आम्ही चेतनच्या वडिलांच्यासाठी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे प्रभू. आज आम्ही परत प्रार्थना करतो, आमच्या अनेक बंधू आणि भगिनी आज ॲडमिट आहेत, आरोग्याची गरज आहे, काही व्हेंटिलेटर आहे, काही ऑक्सिजनवर आहे प्रभू. आज विशेष आम्ही प्रार्थना करतो संजय चौधरी यांच्यासाठी. देवा कृपा करून त्या अशा स्थितीमधून, या कोविड स्थितीमधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांना तू बाहेर काढ देवा. आमची प्रार्थना आहे आमच्या अंकल कुवर यांच्यासाठी आणि अंटी यांच्यासाठी. देवा एक अद्भुत आरोग्य, तुझ्याकडून प्राप्त होणारं आरोग्य, तुझा स्पर्श त्यांना तू कर आणि परत देवा या स्थितीतून त्यांना तू बाहेर काढ, अशी नम्र प्रार्थना तुझ्या चरणी आज आम्ही करत आहोत. तेव्हा आमची प्रार्थना आहे डॉक्टर सचिन लवणे आणि त्यांचा परिवार. हो प्रभू, रुग्णसेवा करणारे हे आमचे प्रिय लोक आहेत आणि देवा त्यांना आज आरोग्याची गरज आहे, तुझं आरोग्य त्यांना लाभू दे. मी प्रार्थना करतो देवा आज आमच्या चर्चमधल्या अनेक मुलं आणि मुली देवा, जे अहोरात्र रुग्ण सेवा ज्यांनी केलेली आहे आणि या दिवसामध्ये परत प्रभू देवा काही त्यातील संसर्ग त्यांना झालेला आहे. आमच्या सायन हॉस्पिटलमधल्या मुली, त्याचप्रमाणे टाटा हॉस्पिटलमधील मुलगी राधिका आणि रियांका आणि अनेक मुली ज्या आम्हाला अजून ज्यांची नावं अजून कळाली नाहीत प्रभुदेवा. पण या सर्व आमच्या लेकरांच्यासाठी प्रभुदेवा विशेष करून तू त्यांचा संरक्षक हो प्रभू. अनेक वेळेस त्यांना तू अशा संस्कारामधून बाहेर काढलेला आहे. आज आमची प्रार्थना देवा हे आमच्या सर्व प्रिय लेकरांच्यासाठी की तुझं आरोग्य त्यांना तू दे देवा आणि रुग्णसेवा करत असताना परत त्यांना देवा तू एक निरोगी आणि पुढील सेवेसाठी त्यांना तू तयार कर, अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत प्रभू. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो बालकृष्ण पवार यांच्या मित्रांच्यासाठी, आमचे बंधू जाधव आणि त्यांचा परिवार, त्यांच्यासाठी त्यांना सहाय्याची गरज, त्यांना आरोग्य दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या मुलाच्या गरजेसाठी, त्यांच्या जीवनासाठी आमची प्रार्थना आहे. हो देवा, मागील सप्ताहामध्ये जी घटना घडली प्रभुदेवा आणि जे नुकसान त्यांचं झालं आहे प्रभू, आमची प्रार्थना आहे की ती सर्व नुकसान तुझ्या दयेन कृपेत तू भरून काढ, अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत प्रभू.
आमच्या देशासाठी, आमच्या महाराष्ट्रासाठी आमची प्रार्थना आहे. कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे, तुझ्या सहाय्याची गरज आहे प्रभू. आमची प्रार्थना, आम्ही लीन होतो, नम्र होतो, तोबा करतो देवा. आमच्या पापांची, अपराधांची, चुकांची क्षमा कर, आमच्यावर दया कर. आणि देवा अनेक अनेक जे उपाययोजना देवा होत आहेत त्या आशीर्वादित कर प्रभू देवा. जे आरोग्य सेवक आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत देवा, त्यांना विशेष करून तुझं संरक्षण दे प्रभू. आणि या महामारीपासून आमच्या देश बांधवांचा तू बचाव कर, अशी प्रार्थना देवा आज आम्ही तुझ्या चरणी करत आहोत. परत देवा आम्ही सर्वजण तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो. आज माझ्या मंडळीतील सर्व लोकांच्यासाठी, प्रिय लोकांच्यासाठी तुझं संरक्षण मी मागत आहे. माझ्या मंडळीतील सर्व माझ्या लेकरांच्यासाठी, तरुण मुलांसाठी, मुलींच्यासाठी देवा तुझं सहाय्य मी मागत आहे. देवा नक्कीच अनेक अनेक प्रश्न आहेत, अनेक आमच्या परिवारामध्ये आर्थिक प्रश्न आहे, नोकरीचे प्रश्न आहे प्रभू देवा. तुझ्या हाती आम्ही समर्पित होतो. आज देवा या माध्यमातून अनेक अनेक बंधू भगिनी ही प्रार्थना त्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करतो. ही भक्ती देवा आमच्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आशीर्वादित होऊ दे. तुझ्या वचनामध्ये अधिक त्या मला मजबूत कर आणि पुढे घेऊन जा प्रभू. आणि येणारे दिवस परत देवा एक तुझ्या साह्याचे, तुझ्या आशीर्वादाचे असे आम्हा सर्वांना, आणि विशेष करून तुझ्या आरोग्याचे असे आम्हाला यापुढे लाभू दे, अशी प्रार्थना मी करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करू नये. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. परत सर्वांचे खूप आभार मानतो, कारण आपण नियमित या भक्तीमध्ये जोडल्या जात आहात. आणि परत आपले अभिप्राय, आपला सहभाग, आपल्या प्रतिक्रिया याबद्दल सुद्धा मी आपले सर्वांचे आभार मानतो. आपली जी गुड फ्रायडेची, उत्तम शुक्रवारची जी भक्ती होती ती आपण गुगल मीटवर केली होती. अनेकांना काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे ते जोडू शकले नाही, पण त्याची लिंक आपण आपल्या चॅनलवर आता उपलब्ध आहे. आणि म्हणून उत्तम शुक्रवारचा जो संदेश आहे आणि वधस्तंभावरील 7 जे उद्गार आहेत त्यावरील संपूर्ण संदेश 2 भागामध्ये आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आणि जरूर आपण ऐका, नक्कीच तो आपल्यासाठी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहू, प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणून येणारे दिवस विशेष करून जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहूया. परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना सुरक्षित आणि निरोगी ठेवो, अशी माझी आपल्या सर्वांसाठी शुभेच्छा आहे. परत या पुनरुत्थान दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि आपल्याला परमेश्वर आशीर्वादित करो. शेवटी आपण घोषणा देऊया, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.